नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जवळ आल्या आणि ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन होत नाहीये. सो मी आज तुमच्यासाठी शॉर्ट रील घेऊन आलोय ग्लायकोसाइड संदर्भात. या ग्लायकोसाइडच्या शॉर्ट रीलमध्ये आपण 3 गोष्टी कव्हर करणार आहे. एक, ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन. दुसरं, ग्लायकोसाइडचे युजेस. आणि तिसरं, ग्लायकोसाइडचं केमिकल नेचर. आणि हे देखील आपण करत असताना ट्रिकचा वापर केलाय, ज्यामार्फत तुम्ही ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन 1 मिनिटामध्ये पाठ करू शकता. चला तर मग सुरू करूया. लगेच तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो. ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन दिलंय. ह्याच्यामध्ये 4 क्रायटेरिया दिलेत. ॲज पर लिंकेज, ॲज पर ग्लायकॉन प्रेझेंट, ॲज पर यूज म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन, आणि ॲज पर केमिकल नेचर. सो ह्या एका टेबलमध्ये तुम्ही 3 गोष्टी कव्हर करताय. ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन तुमचं कव्हर होते, त्याचबरोबर ग्लायकोसाइडचे युजेस किंवा ॲप्लिकेशन आपण बघतोय, आणि त्याचबरोबर केमिकल नेचर देखील ह्याच टेबलच्या माध्यमातून बघतोय. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण काही ट्रिक्सचा वापर केला आहे, ज्यामार्फत तुम्हाला ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन पाठ करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ठीक आहे ना. सो बघा, सर्वप्रथम ॲज पर लिंकेज, सी ग्लायकोसाइड्स, कार्बन लिंकेज आहे त्याला. ओ ग्लायकोसाइड, ऑक्सिजन लिंकेज आहे. एन ग्लायकोसाइड, नायट्रोजन लिंकेज आहे. एस ग्लायकोसाइड, सल्फर लिंकेज आहे. सो याचा एक शब्द आपण तयार केला आहे. उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता, कॉन्स. सो कॉन्स म्हणलं की CONS, सी फॉर कार्बन, ओ फॉर ऑक्सिजन, एन फॉर नायट्रोजन, एस फॉर सल्फर. त्याच प्रकारे आपण खाली बघा, ॲज पर ग्लायकॉन प्रेझेंट, ह्याच्यामध्ये आपण एक शब्द तयार केला आहे, GF. G मीन्स ग्लुकोज आणि F मीन्स फ्रुक्टोज. ग्लुकोज म्हणजे ग्लुकोसाइड आणि फ्रुक्टोज मीन्स फ्रुक्टोसाइड. ॲज पर युजेस, कार्डिओटॉनिक. कार्डिओटॉनिकमध्ये डिजिटॅलिस त्याचं एक्झाम्पल आहे, आणि त्याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे, डिझॉक्सिन. एक्सपेक्टोरंट, ग्लिसरीजिन, त्याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. लॅक्झॅटिव्ह, सिन्ना, सिन्नोसाइड ए, ह्याची त्याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. ॲज पर केमिकल नेचर खालच्या बाजूला, कार्डियाक ग्लायकोसाइड, डिजिटॅलिस, पुन्हा एकदा आपण मागाशी पण बघितलं कार्डिओटॉनिकमध्ये. स्टिरॉइडल ग्लायकोसाइड, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सेम एक्झाम्पल दिले आपण, डिजिटॅलिस. फिनॉलिक ग्लायकोसाइड, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल दिले सॅलिसिन, आणि ह्याला लक्षात ठेवायला आपण शॉर्ट टर्म केले CSP. सो कॉन्स, GF, सेल आणि CSP या मार्फत तुम्ही ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन पूर्ण करू शकता. नुसतं ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन पूर्ण नाही करत, तर आपण याच्यामध्ये युजेस पण बघतोय आणि त्याचबरोबर केमिकल नेचर देखील कव्हर करतोय. ठीक आहे ना. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि तुमच्या अशा मित्राला ही व्हिडिओ शेअर करा ज्याला फार्माकोग्नोसी अवघड जाते स्टडी करण्यासाठी. एक्झाम जवळ आहे. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. टेन्शन न घेता कॉन्फिडेंटली पेपर लिहा. धन्यवाद.